गाईज, कसे आहात तुम्ही सर्व? होप तुम्ही सर्व चांगले आहात. सगळ्यांना आज मंडे आहे. हर हर महादेव सगळ्यांना. आणि इथे लाडूला काढलेले अंड, कारण की मी तर खात नाही, माझा तर उपवास आहे सोमवारचा. पण लाडूला अंड काढूनच जायला लागलं, कारण की घरात लाडूला शेव बनवली नाही खाल्लं, लाडूला पेज बनवली नाही खाल्ले, लाडूला हिरवे मूग शिजवले नाही खाल्लं, लाडूला डाळ भात गरम केलं ते पण नाही खाल्लं. तर थोडंफार 1-2 घास अंड्याची खाल्लेले. आता आजचा दिवस कसा जातो चला बघूया. आणि ह्या लाडू सोबत तर दिवस इतका टफ. आमची आंघोळ पण बाकी आहे, पण आम्ही व्लॉग सुरू करून दिलेला आहे. आता आता आंघोळ करणार, फ्रेश होऊन मग तुम्हाला भेटूया आम्ही. पप्पी दे मम्माला. हा एक टोनर आहे, मेथीचे दाणे आणि लवंग हे रात्रभर भिजून ठेवायचं आणि केसांवर स्प्रे करत राहायचं. जसं जसं केस ड्राय होतील, आता मी मारलंय बरोबर, आता जर माझे केस परत ड्राय झाले तर ते परत मी मारेल केसांवर. असं करत राहायचं. तुमच्या केसांमध्ये तुम्हाला भरपूर जास्त फरक जाणवेल. करून बघा तुम्ही 6 महिने. तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये येऊन नक्की सांगशाल की एकदम सुपर हे ट्रिक दिलेली आहे. आंघोळीच्या पहिले ना हे मी मारूनच घेणार आहे, कारण की तसं पण कालच चतुर्थी होती म्हणून केस धुतले होते. आज काही केस धुवायचे नाही, फक्त टोनर मारून सोडून देणार आहे. आता आंघोळ करून फ्रेश होऊन मग भेटते तुम्हाला. थँक्यू. झोपलेली आहे इथे, तिचे सगळे कपडे सुकवले, कारण की घरात बाहेर पाऊस चालू आहे त्याच्यामुळे, आणि बाहेर पण असं सुकवलेलं आहे. आणि इथे मी मस्तपैकी आता स्किन केअर करायला घेणार आहे, कारण की कम्प्लीट आहे ना, एक 5-6-7-8 महिने तर झालेच असतील स्क्रब नाही केलेलं आहे मी. लाडूच्या बड्डेला केलं होतं आय थिंक, नाही आय डोंट नो यार, मला आठवत नाही. तर आता थोडंसं स्क्रब करून फेस पॅक लावून घेते. तर तुम्हाला पण डिटेल्स सगळं शेअर करते की कसं लावायचं, काय लावायचं. हे एव्हरेजचं टॅन रिमूव्हल चॉकलेट अँड चेरी स्क्रब आहे. आता मी हे असंच फोडतात सगळे, त्याच्यामुळे लई एस्थेटिक नाही बनायचं, असं नाही करायचं, ठीक आहे. तर मी हातावर घेतलेले, तर मी इथे स्क्रब करून घेते. असं पूर्ण मला ना ॲक्च्युली स्क्रब करायचा इतका जास्त कंटाळा आहे ना, पण म्हटलं आता लाडू पण झोपलेले आहे आणि माझे सगळे कामं झालेले आहे. 1-2 ब्रँड शूट आहे, एवढं स्किन केअर झालं की तेवढे 2-3 आहे, तेवढं ब्रँड शूट करून घेईल. आणि सध्या मी लॉंग व्हिडिओ कसं बनवायचं, कोणत्या टॉपचं ना मास्क आहे, पील ऑफ मास्क असं काढायचा. आणि ना माझ्या फोनमध्ये इतका सीन आहे ना भाई स्टोरेजचा, इतका सीन आहे स्टोरेजचा, म्हणजे लिटरली मला असं वाटतंय ना की फोन आता जास्त स्पेसवाला पाहिजे बरं का, लॉंग व्हिडिओ शूट करायला लागली तेव्हापासनं. आता होप सो सगळ्यांच्या ब्लेसिंग्सने कधी पूर्ण होते जास्त स्पेसवाला मोबाईल. तर मी आता फेस पॅक ना सकाळपासून मला सोमवारचा उपवास आहे, पण मी फक्त एक चहा ठेवायचं पण खूप कंटाळा आला होता, कारण की विदाऊट साखरेचं चहा एकदम पानसट लागतो. थोडंसं अर्धा फुलपत्र दूध घेतलं होतं, अजून पण त्याच्यावरच आहे. अजून एक्सरसाइज पण नाही केलेली आहे. मला एवढं टेन्शन आलं आहे फेसचं की सांगूच नाही शकत मी त्या बाबतीमध्ये. आणि भांडे वगैरे पण धुवून घेतले, सगळं बाहेर काम चालू असल्यामुळे किचकिच 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 आवाज येतच राहतो. आता लाडूला उठवते, फेस पॅक सुकलं का थोडासा लिटिल बिट बिना साखरेचा चहा ठेवते. आणि बघू आता, आज तर माझं खूप जास्त मूड ऑफ आहे, खूप जास्त. हा उठायचा बब्बू, लातली जागायचे का 2 तास झाले ना सोनाड. बाब्या, जाऊ मी बुबूकडं. बुबू, चालली मी बुबूकडं. उठ ना बाबड, हे माझं बाबड, उठ ग माझं सोनं, उठा उठा, 2 तास झाले, उठा उठा उठा, सकाळ झाली, उठा. संध्याकाळ झालेली आहे आणि इथं मी बनवत आहे लाडूला मस्तपैकी बटाटे भाजून, आणि लाडू इथे मस्त खेळत आहे. आणि हे ना सुकलेलं नाही, मी लवकर काढायची घाई केली, असं काहीसं थोपडा माझा दिसत आहे. आणि ह्या मॅडम बघा, ह्या राधा मॅडम बघा आमच्या, हां पप्पी दे मम्माला, पप्पी दे मम्माला. अले बापले फ्लँकीज दे सगळ्यांना, बोल फ्लँकीज दे. बघा जलजिरामध्ये बुडवून
फिंगर चिप्स खाते. हे अँटिक लाडू. संध्याकाळ झालेली आहे, 6 वाजले. आता येतीलच लाडूचे पप्पा. असा काहीसा उजेड आहे बाहेर आणि ते चालू आहे. माशाला त्रास देतात रे यार, डेंजर त्रास देतात. एवढं क्लिनिनेस ठेवून पण माशा एवढा त्रास देतात ना. मी पण थोडंसं चीट करणार आहे. चीट सांगू का बरं? कारण की उपवासाचं सकाळपासून काही खाल्लेलंच नाही, तर थोडे 1-2 मी पण ठुसणार आहे. डायटिंग सोबत चीटिंग. तुम्ही पण असंच करता का? कमेंट करून नक्की सांगा. साबुदाण्याचा लय कंटाळा आला आणि उपवासाच्या घरात काहीच नाही, त्यामुळे असं सेटिंग चालू आहे काहीतरी. हा मिरच्या, दिस इज अ मिरच्या. स्कूटी काढली. कुठून शोधून काढली बाबा? कुठून शोधून काढली? का नाही ती कुठून शोधून काढली? इथे मी टेबलकडे उभं राहून मोबाईल बघते चार्जिंगला लावलेला, आणि हिने स्कूटी शोधून काढली. बघा ना, म्हणजे मला आहे ना असं वाटतं की हे काय 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 चाललेलं आहे हे. बघा ना, तुम्हीच बघा. आणि संध्याकाळ झालेली, अजून तिचे पप्पा काही आलेले नाही. आम्ही दोघी वाटच बघतोय. चला खेळूया, चला चला चला. लाडूचे पप्पा आलेले आहे आणि मी बनवते आहे चपात्या. मस्तपैकी चपात्या बनत आहे. इथे एक चपाती अशी झाली आहे, ती दिली आहे मी लाडूला अशी तूप लावून. आता लाडू तूप लावून ती खाते वॉशरूममध्ये. तो काय तिला सांभाळत नाही, म्हणून म्हटलं की वॉशरूममध्ये गेला आहे. म्हटलं तिला चपात्या आपण बनवतोय, तर ती वट्यावर बसलेली आहे, इथं मी बनवते. आणि आता तिला मी शिकवते, तर ती बघते. हां हे बघ बाबू, अशं मग अशं मग ही चपाती अशी फुगली का हिला असं करायचं, अशं 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 अशं, आणि मग ती अशी ठेवून द्यायची. पातीला पडलं, झाकण पडला, मग अशं अशं अशं. हां मग अशं, मग अशं 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 नादी लावून लावून काम करायचं चालू आहे माझं. दिस इज अ निंजा टेक्निक ऑफ माय. बघ अशं माशे करून घ्यायचे. हां मग तुला यम करायला पाहिजे ना, कच्चं पीठ नाही खाऊ बबडा. गाईज चपाती बनलेली आहे मस्तपैकी आणि फुगलेली पण आहे. गाईज मला कोणतरी घे मम्मा. आम्ही आता लाडूला घेऊन बनवणार आहे चपाती, हे ना असेच ना, असं चालतं. लाडूला घेऊन चालू आहे स्वयंपाक. आज भाजीला अजून डिसाईड नाही केलं आहे, आताशी चपात्या बनवायला घेतल्या आहे. हा काय ऑफिसवर नाही येताना भाजी बिजी काय घेऊन नाही आला, तर बघू उपवास सोडवायला काय बनवायचं. लाडू आम्ही आलो आहे मम्मी पप्पाकडे. लाडूला मी गुलाबजाम आणलाय विकत आणि तिला मस्तपैकी खाऊ घालते. लाडूला गुलाबजाम आवडता आणि मामा आमच्याकडे बघतोय आणि ही मामाशी मस्ती करतीये. तर गाईज लाडूला फार फार जास्त गुलाबजाम आवडता. तर गणपतीत मी बनवणार आहे बरं का, माझं चालू आहे मावेचे बनवायचे. तर बनवलं का तुमच्यासोबत मी रेसिपी शेअर करेल. अरे असं पीओपी आहे मस्त वरती. होम टूर नाही मिलेगा, ओनली इतना ही दिखने को मिलेगा. गाईज हिने मला पेंट टोचला. गाईज एवढा तिने डायरेक्ट बेल्ट टाकलाय बरं का. फॅमिली तुम्ही बघून घ्या. नाही सांगते ना, तू सबस्क्रायबर्सला सांगते ना आपल्या किती किडे हे लाडूच्या अंगात. हे बा कसे डेंजर. लाडूची इथे मस्ती चालू आहे आणि इथे आजीचा फोन आलेला आहे लाडूच्या. लाडू आजीशी बोलते. हे मस्ती चालू आहे यांची. असं खेळ यांचं पाहिलं का, मस्ती पाहिजे. आता मस्त दळून घे. आणि ते अंडे उघडायला ठेवले, अंडा मसाला करायला. आणि तिकडे बेडरूम मध्ये लाडू आणि लाडूचे पप्पा खेळत आहे.
तर मस्त दळून घेते. तर मस्तपैकी अंडा मसाला बनवला आहे, टेस्टी एकदम खतरनाक. याची फुल रेसिपी शॉर्टमध्ये दिलेली, शॉर्ट व्हिडिओमध्ये इंस्टाग्राम यूट्यूबला चेकआउट करून घ्या. आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. आणि व्हिडिओ एक व्यक्ती पण एंड करतोय बघा, सांग. लाईक शेअर सबस्क्राईब. लाड्या गुड नाईट बोल. बाय बाय कर. असं कर. लव यू ऑल गाईज. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.